मित्रांनो, रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा आपला बिंदोडचा बादशाह मथुर सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो, राहुल दादांची नवीन खरेदी सर्जा 1001 हा सुद्धा वडकीच्या इंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे. मित्रांनो, रणवीर राहुलभाई पाटील आणि कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह हिंदकेसरी मथुर सुद्धा या वडकीच्या मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार शेठ. काय सांगाल, आज कोण कोण आणलंय? बिरजा, चित्र्या आणि वस्तात. वस्ताद म्हणजे नवीन? नाही, वस्तात आपला जुनाच पहिला आहे. हा, इकडे घाटावर घाटात पळायला, वडकीमध्ये आपल्या 2-4 वेळा पळायला. आत्ता वडकी नव्हे, वडगाव हवेलीत हा बऱ्याचशा मैदानामध्ये पळायला पण आहे. गुलालामध्ये तो पण बैल आत्ता मध्ये हे झालं ना मैदान काजडचं, त्याच्यामध्ये क्वार्टर फायनलला राहिला. आज काय सांगाल, तिन्हीचं नियोजन कसं लावलंय? तिन्हींचे नियोजन पण आम्हाला गुप्त आहे, अजून आम्हाला काही कल्पना नाही, पण नियोजन चांगले आहेत. काय सांगाल दादांविषयी? काय सांगाल चित्र ज्यांच्याकडे, म्हणजे तुमचा बिरजा आणि चित्र ज्यांच्याकडे असतो? आत्ता माझा जो बैल किशोर शेठ रांजळे हे खूप म्हणजे आमच्या घरच्यासारखेच बैल सांभाळतात आणि आमच्या घरचं सारखं नातं आहे. त्याच्यामुळे बैल त्यांचा काय आणि माझा काय असं आमच्या दुमत नाही आहे. आज कोकणात मी त्याला वडकीचं आपलं ह्याच्यातलं हिंदकेसरी पुसेगाव मैदान झालं आणि एक नाशिकचं मैदान लागलं. त्यांची विचार ह्या 2 मैदानात आपण पळायचं. नंतर मग तुम्ही कोकणात मैदान, आमची आता कोकणात मैदानं चालू होत आहे 7 तारखेपासून. नंतर मग आम्ही 1 महिन्यानंतर बैल खाली कोकणात उतरवणार. बरं, पायऱ्याचं राहू द्या, कोण किती गटात पाळणार आहे ते तरी कळू द्या. हे पण अजून आज तुमच्या समोर मी उभा आहे, देवाला अगदी ह्यानी सांगतोय. पण मला वाटतं चित्राचं काहीतरी 1 ते 10 मध्ये पहिल्यांदा ह्याचं आहे. पण बिरजा शक्यतो मला वाटतं 40च्या पुढे आहे काहीतरी असा अंदाज. आणि वस्तात पण तो पण 40च्या अलीकडे वाटतं काहीतरी. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद तुम्हाला पण आमच्याकडून. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा प्रेक्षकांना, मला नाव माहिती आहे, प्रेक्षकांना आपलं नाव सांगा. अक्षय पोळ आकाशनगर. आज कुणाला घेऊन आलाय? मित्रांनो, आगाशिवकरांचा शंभू सुद्धा या वडकीच्या हिंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे. दादा काय सांगाल, कसं नियोजन लावलंय आज? आज भुंगा बरोबर आहे. मिलिंद पाटील, हो हो. कसं काय नियोजन, म्हणजे कसं काय काय झालं? ते मित्रच आहेत शेटचे, ते आपले संबंध चांगले आहेत टेन्शन आपले. आणि म्हणजे ते मिलिंद दादा इलेक्शन मध्ये थोडे बिझी होते, मग त्यातनं पण वेळ काढून पायरा हे केला आज. किती वेळ गटात पळतात? 2 चिठ्ठ्या निघाल्यात, आता बघूया कुठं हाणायची. साधारण अंदाज सांगा, म्हणजे कुठं कुठं चिठ्ठ्या निघल्यात? एक 20 मध्ये, एक 28 मध्ये निघाल्या. बघूया आता कुठं हाणायचं. शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात. धन्यवाद. मित्रांनो, आराधनाबार खरसुंडी AP आउटलाईन कराड यांचा बाब्या सुद्धा या वडकीच्या हिंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे. त्यासोबत त्यांच्याच दावणीचा हिंदकेसरी दुर्गा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्ते. आज राजाला आणलाय, हो. कसं काय नियोजन असणार आहे राजाचं? काय आज हाय नियोजन चांगलं केलंय. किती वेळ गटात पळताना दिसणार आहे? काय पळताना 44 नंबर गटात पावती निघाल्या आणि तास क्रमांक 6 नंबर तासावर. 6 मध्ये. मित्रांनो, सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड व एकनाथ दादा कंदूर यांचा राजा सुद्धा या वडकीच्या हिंदकेसरी मैदानात दाखल झालेला आहे.